नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून तयार होत आहे. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री मॅडम आहे. काय संकल्पना आहे स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेजची आणि कशा प्रकारे असणार आहे? आता ये जो सातनवरीची निवड झालेलं आहे ते स्मार्ट इंटेलिजंट विलेजसाठी एक पायलट प्रोजेक्ट करत आहे आम्ही. वॉइस म्हणून एक सोसायटी आहे जो टेलिकॉम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे. त्या वॉइसमध्ये बरेचसे असं ऑन्टरप्रेनर्स आहे जो मेक इन इंडिया आणि इकडचे टेक्नॉलॉजी यूज करून आणि इंडियामध्ये त्यांनी बरेचसे जे हे टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स केलेले आहे त्यांनी त्या 4G आणि 5Gवर वगैरे चालत आहे. याच्यात टेलिकॉमचे पण कॉम्पोनंट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कॉम्पोनंट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स IoTचे कॉम्पोनंट्स आहे. हे सगळ्या कॉम्पोनंट्सबद्दल त्यांनी ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी सादरीकरण केले की असं आम्ही एका गावात आम्ही असं हे सगळं करून दाखवू शकतात आपल्याला की एक विलेज आम्ही कसे स्मार्ट आणि इंटेलिजंट याने ज्या अर्थाने की टेक्नॉलॉजीचे वापर त्या गावात सगळ्यात चांगल्या पद्धतीने होऊ शकतात याच्या एक आम्ही पायलट करू शकतात म्हणून त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना या पायलटबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर साहेबांनी इकडे नागपूरमध्ये या पायलट घेण्यासाठी सांगितलं. मी आणि कलेक्टर आणि CO आम्ही तिन्ही मिळून आम्हाला एक गावाला निवडायची होतं जिथे इंटरव्हेन्शन्स आम्ही बघू शकतात. असं नाही की बरेच जास्ती अर्बनाइज विलेज नाही घेतले आम्ही. रूरल विलेज आहे. 1800 ते 2000 यांची जनसंख्या आहे इकडे. 2000पर्यंत जनसंख्या आहे इकडे. आणि याच्यामध्ये त्यांनी आज मी हे मी देखण्यासाठी मी आले की याच्यामध्ये जो इंटरव्हेन्शन्स त्यांनी केलेलं आहे एक तरी ॲग्रिकल्चरमध्ये केलेलं आहे. याने कृषीमध्ये त्यांनी आता आम्ही बघितले त्या कापसाचं जे शेती होता तिथे आपण बघितले की त्यांनी 4 सेन्सस लावलेला आहे. तिथे ते शेतीमध्ये काय मॉइश्चर आहे, क्या पाणीचे लेवल काय आहे, टेम्परेचर काय आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन तिथे मिळत आहे ते शेतकऱ्याला. त्याप्रमाणे ते पाणी सोडू शकतात. अनावश्यक पाणी वगैरे सोडणार नाही किंवा बाकीचे पण या प्रकारे कीटनाशक किती लावायची, फर्टिलायझर किती लावायची त्याची पण माहिती त्यांना मिळणार आहे. आणि त्यांचे जो आहे खेतीचे जे मॅनेजमेंट आहे टेक्नॉलॉजी मार्फत होईल. आता आम्ही शाळामध्ये पण बघितले आणि दुसरं आम्ही इथे एक हेल्थचे इंटरव्हेन्शन बघितलं आहे की आपण तिथे कॉल करू शकतात, एक अपॉइंटमेंट फिक्स करू शकतात डॉक्टरच्या सोबत आणि आपण येऊन इकडे कम्प्युटरच्या समोर बसले आपण ते ग्रामपंचायतमध्ये तिथून आपलं डायरेक्टली GMCच्या डॉक्टरच्याकडून आपल्याला लिंक होतील आणि आपल्याला जे काही समस्या आहेत ते आपण बोलू शकतात आणि ते स्पेशलिस्ट डॉक्टर असतील ते आपल्याला काही मेडिसिन वगैरे द्यायची ते लिहून देतात आणि ते लिहून दिलेला विषय इकडे डाउनलोड होतात आणि आमचे जे ऑपरेटर आहेत ते प्रिंटआउट काढून यांना देतात की हे आपल्याला खरेदी करायची आणि हे आपल्याला वापरायची म्हणून. तो हेल्थचे इंटरव्हेन्शन आहे, शेतीचे इंटरव्हेन्शन आहे, शाळासाठी इंटरव्हेन्शन आहे, अंगणवाडीसाठी इंटरव्हेन्शन आहे. आणि यांनी त्याने एक चांगला टावर लावले आपण बघितले. या टावर फक्त त्याने 3.5 मीटरचे 3.5 मीटर जागामध्ये छोटे जागामध्ये त्यांनी उभारले आणि 24 तासात उभारले त्याने. आणि त्या टावर एक 20 मीटरचे टावर आहे आणि त्या टावर पण कधीही ना आम्हाला बाकीच्या सिस्टम्समध्ये बरेच वेळ लागतो टावर्स वगैरे उभारण्यासाठी. त्यांच्याकडे जे पण कंपनीज आहे जिथे आवश्यक आहे जिथे आम्ही टावर उभारू शकतात आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी देऊ शकतात. आणि बाकी पण ऑपरेटर्स आहेत जिथे आपला जो वायफाय आहे गावात एखादी जगा मिळतात किंवा इंटरनेट मिळतात बाकी जगा मिळत नाही. ते आता आपलं सातनवरीमध्ये इकडे ग्रामपंचायतकडे मिळत होतं तिथे आपण ते वॉटर टँककडे बघितलं तर तिथे मिळत नव्हता. तो त्यांनी ॲम्प्लिफाय केलेला आहे ना की हे वायफायचे हे जो अँटेनास आहे तिथे एक अँटेना लावून त्यांनी इंटरनेट तिथेपर्यंत घेऊन नेले आहे आणि तिथे त्यांनी चांगले कनेक्टिव्हिटी निर्माण करून दिलेलं आहे आणि पूर्ण गावात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगल्या असतील 4G असतील 5G असतील तरी ते आम्ही एक्सपेरिमेंट्स करू शकतात त्याच्याबद्दल टेक्नॉलॉजीच्या. तर हे सगळं इंटरव्हेन्शन आज आपण इकडे बघितलेलं आहे आणि मी पण त्यांना सांगितलेलं आहे की आपण अजून एक 10-15 दिवस करा इकडे. आता ते ऑलमोस्ट 1 महिन्यापासून ते इकडे ग्राउंडवर करत आहेत. तर अजून एक 15-20 दिवसात आम्ही काही रिझल्ट्स दाखवा. आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण मीटिंग घेतले. ते सरपंच मॅडम आहे इकडे, उपसरपंच आहे, बाकी सगळं लोक पण होते. त्यांना पण आम्ही सांगितलं तुम्ही बसून याचा वापर करा आणि ते बघून घ्या कसे तुम्हाला याच्यामुळे उपयोग होत आहे किंवा नाही. लोकांच्या जनजागृतीचा एक विषय की त्यांना ती टेक्नॉलॉजी कशी वापरायची यावर काही काम केलं जाईल. ते आता आम्ही पूर्ण ग्रामपंचायतला सोबत घेऊनच हे काम केलेलं आहे. ते आता सरपंच होऊ द्या, उपसरपंच होऊ द्या, त्यांचे सगळे सदस्य पण होते आणि लोक पण होते. आणि इकडे व्हॉलंटियर्स आहे. त्यांनी जे कंपनीज आलेलं आहे इकडे ते फ्रीमध्ये पूर्ण प्रोजेक्ट करत आहे. पण त्यांनी इकडेचे व्हॉलंटियर्स घेतलेले आहेत जे लोकल मुले आहे 10वी-12वी शिकलेलं मुलं आहे त्यांना व्हॉलंटियर म्हणून घेऊन त्यांना ट्रेन करत आहे हे वापरण्यासाठी. आणि ते आम्ही आजच्या मीटिंगमध्ये हे पण सांगितले की आपण सगळ्यांनी पुढच्या 15-20 दिवसात बघून घ्या की काय काय काम केलेलं आहे आणि आपल्याला ते उपयोगी वाटत आहे किंवा नाही आणि आपल्याला ते वापर करण्यासाठी सोपे आहे किंवा नाही ते सगळे विषय आपण बघून घ्या म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे गावकऱ्यांना पण.
आणि इकडे आमदार पण येऊन गेले थोडी वेळ पूर्वी, आणि लोकप्रतिनिधी होऊ द्या, ग्रामपंचायत होऊ द्या, आणि ग्रामाचे जे ग्रामस्थ आहे यांच्यासाठी प्रोजेक्ट आहे ते एक पायलट प्रोजेक्ट आमचा चांगला निघाला तर आम्ही पूर्ण कुठे तालुक्यामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर हे स्केलअप करायची त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. आणि एक 15 दिवसाच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय इकडे येणार आहे सातनवरीला, आणि ते पण बघून घेणार आहे की हे सगळे इंटरव्हेन्शन जे आहे टेक्नॉलॉजीचे इंटरव्हेन्शन्स त्यांचा काय उपयोग झालेला आहे आणि ॲक्च्युली फील्डमध्ये हे काम करत आहे किंवा नाही विषय ते सगळे ते पण बघून घेणार आहे. लोकांच्या गरजेनुसार जर गरज भासली तर आणखी काही तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा यामध्ये ॲड केलं जाईल का? हो, अजून आम्ही ते एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी जसे फिश पॉन्डसाठी पण एक एक्सपेरिमेंट झालेला आहे, ते आणि आता वायफाय वाढवून देण्यासाठी पण झालेला आहे. तो इकडे बरेचसे जो आहे जो व्हॉईस आणि DOT डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम आणि CDOTच्यामुळे त्यांनी ते लिंक झालेलं आहे सगळं. जो इंडियन ऑन्टरप्रनर्स आहे ते इंडियन मेक इन इंडियामध्ये बिलीव्ह करतात आणि ते त्यांचे IPRs इकडे आहे, बाहेरच्या देशात नाही आहे. आणि असे सगळे लोक मिळून आलेलं आहे की एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी, आणि त्यांना पण दाखवायची आहे की रुरल इंडियामध्ये पण याचे टेक्नॉलॉजीचे वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. ओके, धन्यवाद. तर या होते विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री मॅडम. कॅमेरामॅन मिथुन आदमळेसह तुषार कोहळे, ABP माझा, सातनवरी, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.